गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी चाललोय ड्युटीवरती सकाळी सकाळी. हाय मित्रांनो, हाय. तर मी ड्युटीवरनं आलेलो आहे. येऊन मग झोपलेलो. ड्युटीवर नाहीतच 4:30 वाजता आणि सकाळी स्टार्ट होते आमची 8 वाजता. तरी 4:30 वाजता येऊन आलेलो. येऊन मग थोडं झोपलेलो. थोडं आत्ता उठलो. आत्ता थोडं फ्रेश होतो आणि दिवा लावतो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो झटपट कसं मक्याचा चिवडा करायचा ते. चला तर थोडं फ्रेश होतो आणि तुमच्या गप्पा मारतो. दाखवतो तुम्हाला काय करायचं ते. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की हा झाडू मारताय की नाही घरामध्ये. पण मित्रांनो, मी झाडू मारलेलं आहे. तरी पण रोज तुम्ही म्हणत असाल झाडूचं दाखवत असेल व्हिडिओ काढून तरी मी ते कॅन्सल केलेलं आहे आजचा ब्लॉग. तर मित्रांनो, पूजा करताना तुम्ही आधी झाडू पिडू मारून घ्या घरची संध्याकाळचं. त्याच्यानंतर घरातल्या चौकटीच्या समोर चौकट असते ना, तिथं जरा थोडं पाणी सोडा. दोन साईड बाजूला पाणी सोडून थोडा हळद सोडला तरी चालते, ठेवला तरी तिथं सोडला तरी नक्की. आणि मेन म्हणजे तुम्ही दरवाजा ओपन ठेवा पूजा करताना. मिनिमम अर्धा तास तरी दरवाजा ओपन ठेवा. कारण पूजा असते, पूजा केलेली असते, तुम्ही दिवा पेटवणार, त्याच्यानंतर लक्ष्मी घरात यायला बघते. त्यासाठी पाणी सोडायला विसरू नका चौकटीमध्ये. आणि नाही थोडंफार हे सोडला तरी ठेवला तरी चालते, हळद थोडी बाजूला, दोन्हा बाजूला. तरी आता चला मित्रांनो, तुम्हाला आता मक्याचा चिवडा करायचा दाखवतो. आता पूजा करून झालेली आहे म्हणजे, तर झटपट करूया मक्याचा चिवडा. मित्रांनो, आता बघा गॅस चालू केलेला आहे. थोडं वटी पण धुवून घेतलेली आहे. खरं पण घेऊनच करा टटपट. नाही तर ओल्या पाण्यामध्ये तेल घातला तर सोडला तर सगळं हे होऊन जातं, उडून जाते. तर बघा आता ह्याच्यात फक्त तेल घालायचं. त्याच्यात थोडंसं तेल, केवढं पाहिजे तेवढं सोडून द्या. त्याच्यानंतर 2 मिनिटाचं होतं तुम्हाला.
थोडंसं टाकायचं तर झटपट होते, काय गडबड नाही त्याला, टाईम पण काय लागत नाही, 2 मिनटात होते. तेलामध्ये किती लागेल तेवढं टाकून घ्या, तुम्हाला लागतो तेवढा खाला आणि करून खा झटपट. त्याला फक्त एकदा पलटी मारून एकदम चविष्ट होते. चहा ठेवलेली आहे, झटपट करूया चहा, त्याच्यानंतर चिवडा खाऊया. चला तर दाखवतो तुम्हाला आता. हे चिवडा रेडी आणि ही चहा. कसा वाटला चिवडा? ह्याच्यात जरासं तीख घातलेलं आहे आणि वरून थोडं मीठ घातलेलं आहे. झटपट झाला ना चिवडा करून, एकदम सोपं आहे करायला, पण त्याच्यात काहीच नाही लागत. 2 मिनटाचं काम आहे मित्रांनो. याचे एकदम चविष्ट होतं मक्याचा चिवडा खायला. तर मी नक्की करा आणि खावा, कारण सिंगल असल्यानंतर खूप प्रॉब्लेम होते, पण सिंगल असलेल्याला हेच बरं पडते करायला, झटपट करायला भेटतं. एकदम चविष्ट लागला आहे, छान झाला आहे, एकदम चविष्ट वाटायला आहे. कारण तुम्ही पण करून का, झटपट करायचं, 2 मिनटाचंच काम आहे. फक्त जरा तेल गरम झालं की घालायचं, लवकर होतोय. तुम्ही पण करून घ्या. आणि कधी पण नसले तर, कोण नसलं घरी तर करायला बरं पडतं. मक्याचा चिवडा आणा आणि होते करायला. चला तर भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरा नका मित्रांनो. तुमचा सपोर्टच माझी खरी ताकद आहे. मला जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत पोचायचं आहे. जेवढे पण स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत मला जास्तीत जास्त पोचायचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, नवीन तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येणार आहेत. मी आहे नेगानीच बस्तवाडकर, तुमचाच सगळ्यांचाच. तरी पण मला सगळे मिळून सपोर्ट करा, हीच माझी विनंती आहे तुमच्यापर्यंत. ते पण नक्की शेअर करा माझा व्हिडिओ आवडल्यास. तुमच्यापर्यंत नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. सध्या तरी मला एकटा आहे म्हणून मला ब्लॉग बनवायला जमत नाही झालं आहे, कारण ब्लॉग बनवायला खूप उशीर लागतो आहे, कारण मला पण टाईम भेटत नाही झालं आहे ब्लॉग बनवायला. ड्युटीवरून यायचं, परत ब्लॉग बनवायचं, ब्लॉग बनवणं पण खूप कठीण जाते मित्रांनो. टाईम फार होतो आहे. जेवढं होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत चांगले संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही मला नक्की हे करा, सबस्क्राईबर करा. चला बाय बाय, भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये.